मी आज कुठे? टडॅंग! नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. माइंडफुल मंडे विथ सरिताज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला असं वाटत असेल आता हे काय नवीन आहे? तुमची सगळ्यांची लाडकी सरिताताई, तिच्या किचनमध्ये मी आहे आणि पुढचे 4 एपिसोड म्हणजे हा महिना पूर्ण मी तिच्याबरोबर असणार आहे मंडेला. सोमवारी तुमच्यासाठी छान छान हेल्दी रेसिपीज घेऊन येणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण माइंडफुल मंडेमध्ये खूप छान छान गोष्टी शिकत असतो. त्याच पद्धतीनं मी तुम्हाला खूप नॉलेज देत असते, पण ते प्रॅक्टिकली कसं करायचं हे आपल्याला सरिताताई सांगणार आहे. मी तुमच्यासाठी सरिताताई म्हणते, अदरवाईज सरिता ही माझी मैत्रीण आहे. सो मी तिला इन्व्हाइट करणार आहे इथे. तर आज आपण प्रोटीन शेक कसा बनवायचा हे शिकणार आहोत. पण प्रोटीन म्हटलं ना की खूप महागडं काहीतरी, किंवा मग प्रोटीन मिळवण्यासाठी आपल्याला काही सप्लिमेंट्स घ्याव्या लागतात, कुठलं ब्रँड वापरायचं या बाबतीत खूप आपला संभ्रम असतो. ह्या सगळ्यावर मात करणारं एक हिरो इन्ग्रेडियंट जे आपल्या स्वयंपाकघरात आहे आणि आपल्याला माहीतही नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत जिम करतात त्यांनासुद्धा हे प्रोटीन शेक इतकं उपयुक्त ठरणार आहे आणि ते झटपट बनणार आहे. कसं बनवायचं, तो हिरो इन्ग्रेडियंट काय आहे, हे सगळं आपण सरिताकडून समजून घेणार आहोत. तेव्हा आधी आपण सरिताताईला इन्व्हाइट करूया. तर सरिताच्या किचनमध्ये सरिताचं स्वागत करूया. नमस्कार, कशी आहेस? नमस्कार. खूप फॉर्मल झालं आहे, पण खूप छान वाटतंय. इतकं छान किचन आहे तुझं आणि या आता किचन आपण नेहमीच भेटत राहणार आहोत, कारण 4 वेगवेगळ्या रेसिपीज बघायला मिळणार हो, हो. आहेत. आणि खरं सांगू का, आजची रेसिपी खूप खास आहे, कारण स्मिताने दिलेले इन्ग्रेडियंट्स आणि माझी रेसिपी, तिने मला टास्क दिलाय की हे वापरून तुला काहीतरी छान चविष्ट करायचं. करेक्ट. आणि मी तुम्हाला म्हणाले तसं की प्रोटीन म्हटलं ना गं की सगळ्यांना असं वाटतं की हे सूट होईल की नाही, मग हो. ते कुठलं ब्रँडचं वापरायचं असे सगळे प्रश्न असतात. पण तुला बरोबर. माहिती आहे, आपल्या किचनमध्ये एक खूप छान पदार्थ आहे जो मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितला होता. ते म्हणजे हरभरा. याच्यामध्ये खूप प्रोटीन्स असतात. म्हणजे बरोबर. ते हरभऱ्या संध्याकाळीच्या स्नॅक्समध्ये हरभरा खायला सांगितला होता. तर त्या कोरडा झालेला जो हरभरा असतो, म्हणजे जे आपण चणे म्हणून वापरतो, हो. त्यापासून सत्तू बनवलं जातं. अगं, हे आत्ता हे सगळं आलंय की प्रोटीनचे डबे वगैरे. हम्म. मी पर्सनली एकदाही कधी असं डब्यातलं पावडर आणून प्रोटीन घेतलेलं नाहीये, कारण आपल्या लहानपणीचा खाऊ काय होता, चणे, फुटाणे, हे सगळं होतं. आणि मला वाटतं तेच खरं प्रोटीन आहे, आणि ते आपण घरच्या घरी सहज करू शकतो. महागडे असं खूप पैसे घालवण्याची पण गरज गरज नाही. नाही. आणि म्हणूनच आम्ही हे छान कोलॅबरेशन करतोय की घरच्या घरी तुम्हाला काय छान मिळू शकतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे पचायला हलकं असतं. पण तुम्ही हे प्यायल्यानंतर, खाल्ल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमचं पोट इतकं भरल्यासारखं होतं की त्याच्यानंतर तुम्ही हे मील रिप्लेसमेंट म्हणून सुद्धा वापरू शकता. आणि यामधून जे तुम्हाला मिळणार आहे, तर तुम्ही अक्षरशः आयर्नमॅन आणि सुपरमॅन सारखी एनर्जी तुमच्या अंगात येईल. तुम्हाला लक्षात येईल की हे सलग तुम्ही 4 दिवस पिऊन बघा आणि काय तुमच्यामध्ये बदल जाणवतोय ते. केस चांगले होणार आहेत यांनी, कारण प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये आहे. तर सत्तू हा आज आपला हिरो इन्ग्रेडियंट आहे. आणि त्याच बरोबरीनं मी इथे काय घेतलेलं आहे, येस. तर आता तू मला सत्तू सांगितला होता, पण त्याला टेस्टी करण्यासाठी काय काय घेतलंय साहित्य आधी बघून घेऊया. तर आपल्याला लागेल 1 ग्लास दूध, 1 ते 2 टेबलस्पून सत्तूची पावडर, 1 केळी, 2 ते 3 खजूर, थोडीशी वेलची पावडर, आवडीप्रमाणे बदाम आणि काजू. आता तू जे दूध सांगितलंस ते दूध आपण नंतर ऍड करू, म्हणजे ते तू रेसिपीमध्ये सांग. पण दुधामुळे आपल्याला कॅल्शियम मिळतं. स्त्रियांना कॅल्शियमची खूप गरज आहे हो. आणि हे लक्षात येत नाही बऱ्याचदा. तर मला असं वाटतं की दूध हे प्यायला हवं. पण आता काय होतं, बऱ्याच जणांना ना दूध सूट करत नाही, किंवा आता तेवढं प्युअर दूध मिळत नाही. म्हणून मग त्याच्याऐवजी आल्मंड मिल्क वापरलं तरी चालतं. उलट त्यामध्ये जास्त प्रोटीन आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे आल्मंड मिल्क सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर काजू आणि बदाम ह्यामध्ये डेफिनेटली खूप प्रोटीन आहेत. तुम्ही बदाम जरी सकाळी ते भिजवलेले बदाम सोलून खाल्ले तरी तुम्हाला लक्षात येईल की तुमची स्किन सुधारतीये, तुमचे केस गळायचे थांबलेले आहेत. हे लिटरली होतं, पण आपण तेवढा कन्सिस्टंट नसतो, त्यामुळे आपल्याला ते रिझल्ट मिळत नाही. पण आता हे सगळं एका ह्याच्यातूनच जर आपल्याला मिळालं तर आपल्याला सगळ्या गोष्टी
एकत्रितपणे मिळणार आहेत. हो. आणि केळं जे आहे या केळ्यामध्ये पोटॅशियम आहे, त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त एनर्जी मिळते. ज्या कोणी महिला सकाळी एक्सरसाइज करतात, योगा करतात किंवा मग जिमला जातात, त्यांनी आवर्जून हे प्रोटीन शेक प्यायला हवं आणि केळ त्यांनी खायला हवं. पोटॅशियममुळे बऱ्याचदा असं होतं की आपली झोप नंतर खूप छान, मॅग्नेशियम पोटॅशियममुळे झोप खूप छान सुधारते. त्यामुळे हे रेग्युलर जर ठेवलं तर यांनी फॅट वाढतात वगैरे असं काही नाहीये. तुम्ही तेवढा एक्सरसाइज केलेला असतो, शरीराची हालचाल झालेली असते, त्याच्यामुळे त्यानंतर तुम्ही हे खायला हरकत नाही. आणि खजूरमध्ये जे आयन आहे ते मेन हिमोग्लोबिनचा सोर्स आहे, त्यामुळे खजूर इथे आपण घेतलेला आहे. आणि वेलचीची पूड मला असं वाटतं की काय म्हणजे जस्ट फ्लेवर देण्यासाठी, कारण थोडस पाहिजे ना, काहीतरी जिभेला थोडस तृप्त केलं पाहिजे, म्हणून असे फ्लेवर्स ऍड करायचे. मी तर म्हणते तुम्ही किंचित मीठ जरी याच्यात घातलं ना तरी ते सगळे फ्लेवर्स एनहान्स करायला मदतही करतं. हे हा फरक पडतो एक्सपर्टचा. आणि चिया सीड्स आपण भिजवायला ठेवलेले आहेत, ते आपण घेणार आहोत शेवटी. तर चिया सीड्सचे किती फायदे आहेत, फायबर किती प्रमाणात आहेत हे मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आपल्याला असं ठरवून चिया सीड्स खाता येत नाहीत की नाही, मग ते या प्रोटीन शेकमध्ये आपल्याला जर घालून आपण खाल्ले तर तेवढा फायदा आपल्याला मिळू शकतो. येस, अगदी चिया सीड्स मला कधी असं नाही करणं झालं ना तर मी रोज सकाळी चिया सीड्सचं पाणी पिते. बेस्ट. ते मला बरं वाटतं की जेव्हा वेळ नसेल त्यावेळी असं पटकन ही काहीतरी करता येऊ शकतं. त्यांनी डायजेशन खूप उत्तम होतं आणि त्यामुळे चिया सीड्स पण याच्यामध्ये घेणार आहोत. आता हे बनवायचं कसं? सोपं आहे बरं का, म्हणजे त्यात काही सुद्धा असं वेगळं नाहीये. आपण छान गप्पा मारता मारता सुद्धा काही तुमची लहान मुलं सुद्धा बनवू शकतील, इतकं सोपं आहे. आणि तुला गंमत सांगतेय, याच्यामध्ये आपण कुठेही साखर वापरलेली नाहीये, तरीही याला आपसुकच गोडवा येणार आहे, कारण यामध्ये आपण खजूर घेतलंय आणि केळी आहे. शिवाय काजू बदाम याच्यामध्ये सुद्धा हलकासा गोडवा असतो. तर आपण सुरू करू, ठीक आहे? तर आपल्याला डेट्स लागणार आहे, तर बिया काढून घ्यायच्या. आणि जर ते समजा खूप कडक असतील तर तुम्ही दुधामध्ये भिजवून घेतले तरी चालतील, किंवा आता डेट सोबतच तुम्ही काजू बदाम सुद्धा भिजायला घातले आणि मग केलं तरी चालेल. मग ते आणखीन छान स्मूथ होईल, चंक्स राहणार नाहीत आणि ते छान ग्राइंड होईल. पण म्हणजे रात्रीच भिजवायचे दुधामध्ये? नाही, 1 तास आधी जरी गरम दुधामध्ये हे भिजवलं तरी चालेल. पण तुला जर वेळ आहे तर रात्री जरी तू साध्या दुधात भिजायला घातलं, उकळून गार केलेल्या दुधात घेतलं तरी चालेल. कसंही वळेल तसं रेसिपी वळते. आपण सुरू करूया, ठीक आहे? आता मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये घालूया खजूर. बिया काढायच्या. किती घातलेत आपण खजूर? 3 ते 4 बस. तुम्हाला जर आणखी थोडा गोडवा हवा असेल तर आणखी एखाद दुसरा वाढवू शकता. आता बदाम घालूया 7 ते 8 आणि 7 ते 8 काजू. आधी सांगितल्याप्रमाणे हे दुधात भिजवून घातले तरी चालतील. 1 केळं घालतीये मी आणि सत्तू आपण 1 चमचा घेऊया. तर मी इथं 2 टेबलस्पून सत्तू घातला आणि यामध्ये घालायचंय दूध 1 ग्लास पुरतं. दूध घातलं. आधी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला हवं तर आल्मंड मिल्क घालू शकता. यामध्ये थोडीशी वेलची पावडर. झालं, याला चर्न करायचं छान. तुम्हाला जसं स्मूथ हवं, तुम्हाला थोडे चंक्स आवडत असतील तर थोडंसं कमी फिरवा. मला थोडंसं असं चंक्स असलेले आवडतात, त्यामुळे मी खूप असं एकदम बारीक नाही करत. पण तुम्हाला एकदम स्मूथ हवंय, स्मूदी कशी असते तसं, तर एकदम बारीक करायचं. ओहो, मस्त झालं ना, क्रीमी. दिसतानाच असं ना थिक मस्त दिसतं. आणि रेडी आहे. किती वेळ लागला? आपल्या गप्पा जास्त झाला आणि हे अगदी 1 मिनिटात झालं. पण म्हणजे एवढ्या लवकर आपण जर का रोज ते इन्ग्रेडियंट्स इथे काढून ठेवले आणि आपण चालून आलो किंवा आपण काय म्हणतात एक्सरसाइज करून आलो, तर त्यानंतर हे पटकन करून प्यायला कितीसा वेळ लागणार आहे? कितीतरी जणी मला म्हणत होत्या मागच्या व्हिडिओमध्ये की आम्हाला सकाळी सकाळी खूप भूक लागते म्हणून आम्ही चहा पितो. हे मी पण करते. पण आता पिणार तू? नाही. ओके फाईन, चहाला पण रिप्लेसमेंट मी देणार आहे. त्याच्यासाठी आपला एक व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये मी चहाला रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही काय पिऊ शकता, हेल्दी असणारे, अर्थात तुमची चहाची चव त्याला येणार नाही, त्यामुळे मला बिलकुल असं म्हणू नका हे आम्ही चहाच पितो वगैरे. तशी चहाची सवय मोडायला अवघड आहे, पण थोडं थोडं आपण त्याला काही वेगळे ऑप्शन्स करत गेलो आणि थोडंसं ऑप्शन शोधत गेलो आणि थोडंसं डिसिप्लिन ठेवला ना तर जाऊ शकतो. पण डिसिप्लिन तर शिकवतोय आपण आपल्या चॅनलवर, आणि म्हणून तर आमची जी फॅमिली आहे ती छानपैकी ग्रो होतीये आणि ग्लो होतीये, ती याच्याचमुळे होतीये. हे सर्व करूया. हो. आणि हे घे. वाव,
2 चमचेच सत्तू आहे, पण हे चंक्स मला खूप आवडतात आणि Yes. त्यामुळे ना प्यायला मजा येते माहितीये. आणि नाही, हे प्यायल्यानंतर भास तुम्ही काहीही नाश्ता केला नाहीत ना तरी चालेल. रात्री तुम्हाला असं वाटलं की काही खायचं नाहीये आणि मग मी काय करू पटकन, तर तुम्ही हे खाल्लं, प्रोटीन आहे याच्यात भरपूर, पोट एकदम भरणार आहे आणि पोट भरल्यानंतर जड नाही वाटणार, हलकं वाटणार. हो, म्हणजे पोट असं भरेल की त्याने त्रास नाही होणार. Correct. बरोबर. करेक्ट. याच्यामध्ये सत्तूचं प्रमाणाचं कसं आहे, म्हणजे आपण थोडंसं वाढवू पण शकतो. हो, वाढवू शकतो, पण त्यांनी थिकनेस जरा जास्त येईल. पण 2 चमचे इनफ आहे. आणि हे घ्या, आपले चिया सीड्स पण छान भिजलेले आहेत. 1 चमचा भिजवलेले चिया सीड्स म्हणजे सब्जा, हे तयार आहे. वा, हे असं छान स्मूथ आणि मध्ये मध्ये ते चंक्स दाताखाली आले. वाह, खूप भारी पिऊन बघ. लागतं. तू दिलेले इन्ग्रेडियंट्स वापरले. तू सांगितलं की हे वापरून कर. मी ते बऱ्याचदा केलंय बरं का. आणि हे साखर न वापरता छान गोडवा उतरलाय. क्या बात. जितका लागतो ना तितकाच गोडवा याच्यामध्ये आहे. पण एखाद्याला जास्त गोड हवंय, एखाद दुसरी खजूर वाढवली तरी चालणार आहे. आणि मला काय वाटतं माहितीये का, केळ्याच्या ऐवजी तुम्ही दुसरं कुठलंही फळ Apple. वापरू शकता. ऍपल वापरू शकता. बरोबर. आणखी जर तुम्हाला वाटलं एखादं फळ दुधासोबत जाऊ शकतं, ते घातलं तरी चालणार. पण मला काय वाटतं माहितीये का, फळं आयत्या वेळी जर दुधामध्ये मिसळली तर ती बाधत नाहीत. आपण जर ती खूप आधीच दुधामध्ये मिसळून ठेवली, तर ती बात. समजा आपण आदल्या दिवशी रात्री काहीतरी करून ठेवलंय, जसं की कस्टर्ड केलंय, रात्रभर तसंच आहे त्या दुधामध्ये मुरलं, तर डेफिनेटली अगदी ते बरोबर. आपण विरुद्ध अन्न होऊ शकतं. पण जर तुम्ही आयत्या वेळेला कमी आंबट फळं जर दुधासोबत घेतली तर ती चालू शकते. येस. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, युजफुल वाटला असेल, तर तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि तुझ्या सबस्क्रायबर्सला पण सांग. येस. तर स्मिताचे इन्ग्रेडियंट्स आणि माझ्या रेसिपीज आणि तुमची स्किन, हेअर, हेल्थ सगळं छान होणार आहे. तर आमचं हे कोलॅबोरेशन कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.